हाय, हॅलो आणि वेलकम आहे तुमचं माझ्या कुक विथ कोमल या चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत डोनट्सची रेसिपी. आणि चला तर बघूया. इथं मी घेतलं आहे अर्धा कप कोमट दूध आणि यात टाकायची 1 चम्मच साखर विरघळून घ्यायची आणि त्यात टाकायचे 2 चम्मच ईस्ट आणि ईस्ट पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. यानंतर आपल्याला हे मिश्रण 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचे आणि 5 मिनिटानंतर ते काही असं दिसेल. याच्यानंतर आपण घेऊया इथे 2 वाट्या मैदा आणि मैदा चांगला चाळून घ्यायचा आहे. 2 वाट्या मैद्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा वाटी साखर आणि यात आपण टाकूया 2 चमचे मिल्क पावडर आणि हे आपण मिक्स करून घेऊया. यात आता आपण टाकणार आहोत चुटकीभर नमक म्हणजे थोडंसं मीठ चवीपुरतं. यात आपण 1 चम्मच तेल टाकणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 ड्रॉप याच्यात व्हॅनिला एसेन्स पण मी ॲड केलं आहे. नंतर यात आपण ईस्ट मिक्स केलेलं बॅटर टाकून घेतले आणि याला आता आपण मळून घेऊया. हे सगळं आता चांगलं मळून झालंय आणि आता आपण याला 1 तासासाठी झाकून ठेवून द्यायचं. आणि 1 तासानंतर पीठ छान सॉफ्ट झालंय आणि थोडंसं फुललंय पण. आता याला आपण एकसारखं याचे आपण 3 भाग मी इथे करून घेते. याची आता आपण एक जाडसर चपाती लाटून घेऊया. आणि एका वाटीच्या साहाय्याने आता आपण डोनटची साईज कट करून घेऊया. आणि छोट्याशा झाकणाने आता आपण डोनटचा शेप याला देऊन घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे मी आता सगळे डोनट्स एक एक करून तयार करून घेतले. आणि डोनट्स तयार केल्यानंतर आपल्याला हे सगळे डोनट्स 30 मिनिटासाठी कवर करून ठेवायचे आणि 30 मिनिटानंतर OTG मध्ये मी याला 180 डिग्रीवरती 25 मिनिटं बेक करणार आहे. आणि 25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता डोनट्सचा किती सुंदर असा कलर आलाय. असा ब्राऊन आणि छान रंग याला आलाय. आता मी डोनट्सला चॉकलेट लावून घेते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही चॉकलेट लावू शकता. मी इथे काही डोनट्सला चॉकलेट लावलं आहे आणि काहीला शुगर कोटिंग केली आहे. आणि अशा प्रकारे छान डोनट्स तयार आहेत. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.